महाराष्ट्र बसव परिषद व लिंगायत फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रावण महिन्यातील शरणगाथा या कार्यक्रमामध्ये आज मी प्राध्यापक डॉक्टर लक्षट्टे रत्नाकर बाबूराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख देगलूर महाविद्यालय देगलूर, महाराष्ट्र बसव परिषदेचे योगदान या विषयावर मांडणी करणार आहे। काल रात्री मला आमचे मित्र शरण अभिषेकजी देशमाने व राजूजी झुबरे यांचा फोन आला आणि आपण महाराष्ट्र बसव परिषदेवर बोलावं असं त्यांनी मला सुचवलं। त्यानुसार मी आज आपल्यासमोर महाराष्ट्र बसव परिषदेबद्दल माझे विचार मांडणार आहे। महाराष्ट्र बसव परिषदेच्या संदर्भातली मांडणी मी दोन भागामध्ये करणार आहे। एक, महाराष्ट्र बसव परिषदेचे उपक्रम, दोन, महाराष्ट्र बसव परिषदेचे योगदान। या महाराष्ट्र बसव परिषद आणि लिंगायत फेसबुक पेजवर मला माझे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आदरणीय परमपूज्य डॉक्टर बसवलिंगजी पट्टदेवरू, राजूजी झुबरे, गणेशजी वैद्य, अभिषेक देशमाने या सर्वांचा खूप आभारी आहे। लिंगायत फेसबुक पेजवर माझं हे व्याख्यान पाहणाऱ्या सर्व ऑनलाईन श्रोत्यांना माझा शरणार्थ नमस्कार। मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र बसव परिषदेची मांडणी मी दोन भागामध्ये करणार आहे। एक, महाराष्ट्र बसव परिषदेने चालवलेले सर्व उपक्रम आणि महाराष्ट्र बसव परिषदेचं योगदान। मित्रो, महाराष्ट्र ही एक संतांची भूमी आहे। अनेक पुरोगामी विद्रोही संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत। तीच परंपरा महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी सक्षमपणे राबवलेली आहे। या पुरोगामी आणि समतावादी विचाराने प्रेरित झालेली महाराष्ट्राची ही भूमी, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असलेला 2011च्या जनगणनेचा जर आपण आधार घेतला तर जवळपास एकूण 10% लिंगायत समाज या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतोय। अशा या असंख्य असलेल्या लिंगायतांच्या तत्वज्ञानाबद्दल, लिंगायतांच्या पूर्व इतिहासाबद्दल बऱ्याच प्रमाणामध्ये अनभिज्ञ असलेला समाज या भागामध्ये राहत आहे। लिंगायतांना त्यांचे आचार विचार, संस्कृती, इतिहास, तत्वज्ञान याचा बोध करून देणं खूप आवश्यक होतं। एक लिंगायतांची वैचारिक भूक भागवणारं एक पोकळीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये होतं। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात विशेषतः 21व्या शतकामध्ये जी प्रबोधनाची लाट मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली, या प्रबोधनाच्या लाटेचे खरे सूत्रधार
खरे निर्माते परमपूज्य डॉक्टर बसवलिंगजी पट्टदेवरू आप्पाजी आहेत. त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या मार्गदर्शनाने 27 जानेवारी 2007 ला महाराष्ट्र बसव परिषदेची स्थापना झाली. प्रबोधन हे या महाराष्ट्र बसव परिषदेचं श्वास आहे. या प्रबोधनाची पताका संपूर्ण महाराष्ट्रभर फिरली पाहिजे अशी एक मनोमन इच्छा बाळगून 27 जानेवारी 2007 पासून ते आज तागायत सबंध महाराष्ट्रभर नव्हेच कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा अनेक भागामध्ये आप्पाजींचं काम हे सुरू आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र बसव परिषद आणि महाराष्ट्र एवढ्यापुरता आपण विचार करणार आहोत. 1985 साली हिरेमठ संस्थान भालकीच्या गादीवर किंवा त्या मठाची संपूर्ण सूत्र आप्पाजींच्या हातामध्ये आली. डॉक्टर चन्नबसव पट्टदेवरू यांनी घालून दिलेल्या शैक्षणिक विकासाच्या, प्रगतीच्या आणि लिंगायत आचार विचाराच्या सूत्राचा धागा पकडून डॉक्टर चन्न बसवलिंग पट्टदेवरू हे कार्य करत राहिले. डॉक्टर चन्नबसव पट्टदेवरू यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कार्यकाळात लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, सोलापूर जिल्हा या भागामध्ये त्यांनी त्यांच्या परीने अखंड अविरत परिश्रम घेऊन लिंगायत तत्वज्ञान, संस्कृती आणि विचारधारेचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या काळामध्ये त्यांनी केला होता. तो प्रसार महाराष्ट्रामध्ये आणखीन करणं गरजेचं आहे आणि एक मोठी पोकळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे हे आप्पाजींच्या लक्षात आलं आणि ही पोकळी कशी भरून काढायची हा एक विचार सातत्यानं आप्पाजींच्या मनामध्ये येत होता. त्या विचाराला वास्तवतेत आणण्याची इच्छा त्यांच्या आणि त्या इच्छेचं म्हणजे 27 जानेवारी 2007 ला उदयास आलेली महाराष्ट्र बसव परिषद. श्रोतेहो, भाषा ही दोन व्यक्तीला, दोन समाजाला, दोन वर्गाला जोडण्याचं माध्यम असतंय. भाषेमुळं किंवा भाषेच्या अज्ञानामुळं महाराष्ट्रातल्या लिंगायतांना बसवादी शरणाचं तत्वज्ञान आणि विचारधारेची सखोल, स्पष्ट आणि मूळ स्वरूपामध्ये माहिती नव्हती. ही माहिती या भागातल्या लिंगायतांना करून देणं गरजेचं आहे. अन्यथा हा संपूर्ण लिंगायत जो अतिशय जिज्ञासू आहे तो एका वेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक दिशेनं जाईल आणि ते होऊ नये जे पूर्वी झालेलं होतं पण भविष्यात होऊ नये हा विचार करून या महाराष्ट्र बसव परिषदेने महाराष्ट्रात हळूहळू आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. ज्या पद्धतीनं 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी आणि बसवादी शरणांनी अतिशय संयमानं, लोकशाही मार्गानं, संवादानं बसव कल्याण मंगळवेढ्याच्या परिसरामध्ये आपल्या कामाला प्रारंभ केला आणि त्याची रुजवणूक केली, अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामधल्या सर्व लिंगायत साहित्यिकांना, अभ्यासकांशी, समाज बांधवांशी महाराष्ट्र बसव परिषदेच्या प्रारंभाच्या संदर्भातली चर्चा आणि हे काम आपल्याला पुढे घेऊन जायचंय या संदर्भातली चर्चा करून आप्पाजींच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली या महाराष्ट्र बसव परिषदेचं काम सुरू झालेलं आपल्याला दिसतंय.
महाराष्ट्र बसव परिषदेने आजपर्यंतच्या इतिहासात किंवा मागच्या 14 वर्षामध्ये जे काम केलंय त्या सर्व कामाचा लेखाजोखा मी आजच्या या माझ्या व्याख्यानामध्ये मांडणार आहे। महाराष्ट्र बसव परिषदेने जे उपक्रम राबवलेले आहेत त्यातले सर्व उपक्रम सांगून काही महत्त्वाच्या उपक्रमावर मी अधिक फोकस करणार आहे। महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून ग्रंथ प्रकाशन, राज्यस्तरीय बसव संमेलने, बसव संदेश यात्रा, वचन ग्रंथ दिंडी, अनुभव मंडप परीक्षा, निबंध काव्य स्पर्धा, शिबिरे, ग्रंथ पुरस्कार, बसव उत्सव, मासिक अनुभव मंडपाचे आयोजन, लिंगायत धर्म संस्कार प्रशिक्षण शिबिरे असे अनेक उपक्रम महाराष्ट्र बसव परिषदेने महाराष्ट्रामध्ये राबवलेले आहेत। महाराष्ट्र बसव परिषदेच्या नावामध्येच बसव असल्यामुळं याच्यावरनं आपल्याला एक स्पष्टता दिसते की ही बसव परिषद महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांना 12व्या शतकात निर्माण झालेलं वचन साहित्य, लिंगायत तत्वज्ञान मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं स्थापन झालेली आणि कार्यरत असलेली ही संस्था आहे। हे मात्र या परिषदेच्या नावावरूनच आपल्याला दिसतंय। 27 जानेवारी 2007 पासून सुरू झालेला महाराष्ट्र बसव परिषदेचा हा प्रवास मुख्यत्वे ग्रंथ प्रकाशनाच्या दिशेनं मार्गक्रमण करतो। ग्रंथ प्रकाशन करत असताना या परिषदेने 6 टप्प्यामध्ये ग्रंथ प्रकाशन केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं शरण चरित्रमाला, शरण वाङ्मयमाला, शरण चिंतनमाला, महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती शतमानोत्सव माला, समग्र वचन साहित्य अनुवाद माला, लिंगायत समाज रत्न चरित्रमाला अशा या 6 भागामध्ये ग्रंथ प्रकाशनाचं काम महाराष्ट्र बसव परिषदेने केलेलं आहे। या 6 टप्प्यातून ग्रंथ प्रकाशन करत असताना महात्मा बसवण्णांसोबत कार्यरत असलेल्या बहुजन समाजातल्या, बहुजन जातीतल्या अनेक शरणांचं चरित्र महाराष्ट्र बसव परिषदेने महाराष्ट्रातल्या बहुजन समाजांपर्यंत आणि लिंगायतांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। याच्यातनं एक बाब स्पष्ट होते की लिंगायत तत्वज्ञानाच्या निर्मितीमध्ये आणि उदयामध्ये या बहुजन समाजातल्या शरणांचं मुख्य योगदान आहे आणि ते योगदान आपल्याला नाकारता येत नाही, टाळता येत नाही। हे या भागातल्या मराठी भाषिक लिंगायत आणि इतर समाजातल्या पुरोगामी अभ्यासकापर्यंत आणि विचारवंतांपर्यंत पोहोचवण्याचं काम या शरण चरित्र मालेतनं झालेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर अशोक मेनकुदळे यांचं क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर, क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर हे अतिशय सर्वात महत्त्वाचं पुस्तक महाराष्ट्र बसव परिषदेने प्रकाशित केलेलं आहे। त्यानंतर सत्याचा महामार्ग डॉक्टर MM कलबुर्गी आणि राजू झुबरे लिखित शरण जीवन दर्शन हे 3 महत्त्वाची पुस्तकं या शरण चरित्र मालेच्या माध्यमातून आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत। यासोबत शरण वाङ्मय मालेच्या माध्यमातून त्यांनी महात्मा बसवेश्वर वचनपाठ, वचनातील मूल्य शिक्षण, सामूहिक प्रार्थना, चिन्ह मल्लिकार्जुन राया, वचने हाच देव, अक्क महादेवी, अल्लम प्रभुदेव, महात्मा बसवेश्वर, वचनपाठ अशी काही महत्त्वाची एकूण 25 पुस्तकं या शरण वाङ्मय मालेतून प्रकाशित केली आहेत। शरण चिंतन मालेतून काही पुस्तकांचं प्रकाशन करत असताना यामध्ये साधारणपणे 12व्या शतकामध्ये शरणांनी जे चिंतन केलं होतं ते चिंतन नंतरच्या काळामध्ये ज्या लेखकांनी कन्नडमध्ये प्रकाशित केलं होतं ते मराठीमध्ये अनुवादकांच्या साहाय्यानं प्रकाशित करण्याचा प्रयत्न या शरण चिंतन मालेतून केलेला आहे। यामध्ये प्रामुख्यानं
डॉक्टर दे जवरेगौडा, रमजान दर्गा, डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू आणि प्राध्यापक भालचंद्र जयशेट्टी यांनी जी काही कन्नडमध्ये उत्तम निर्मिती केली साहित्याची, ती मराठीमध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. याशिवाय या शरण चिंतन मालेतून महाराष्ट्रात मराठी भाषेमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या आणि बसवादी शरणांच्या चिंतनावर लिखाण करण्याचं काम जे जे साहित्यिक करत होते, त्या साहित्यिकांना देखील त्यांनी लिहिलेल्या साहित्य कृतीच्या प्रकाशनाची संधी आणि त्यांचं साहित्य प्रकाशित करण्याचं काम या शरण चिंतन मालेच्या माध्यमातून महाराष्ट्र बसव परिषदेनं केलेलं आहे. हर्डेकर मंजप्पा यांनी 1913ला दावणगेरी येथे सार्वजनिक स्वरूपात महात्मा बसवण्णांची जयंती साजरी केली होती. तोच धागा पकडून 2012-13ला महात्मा बसवण्णा शतमानोत्सव जयंती उत्सव साजरा करण्याचा संबंध जगभर साजरी करण्यात आली आणि तो विचार मनामध्ये बाळगून 2012-13 मध्ये महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून महात्मा बसवण्णा सार्वजनिक जयंती शतमानोत्सव साजरा करण्यात आला. समग्र वचन साहित्याची अनुवाद मालिका प्रकाशित करावी आणि ती मराठी भाषिकांसमोर द्यावी या हेतूनं समग्र वचन साहित्य अनुवाद मालेचा उपक्रम महाराष्ट्र बसव परिषदेने हातात घेतला आणि मराठीमध्ये या वचन साहित्याचं अनुवाद करण्याच्या दिशेनं महाराष्ट्र बसव परिषदेने पाऊल टाकलं. वचन साहित्याच्या अभ्यासकाकडे मराठीमध्ये काम करणारे मराठी भाषिक विचारवंत, संशोधक, अभ्यासक, लेखक यांना आकर्षित करणे, त्यांना केंद्रबिंदू मानून ही मालिका सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं कर्नाटक सरकारनं डॉक्टर MM कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली जी काही 14 खंडांचा अनुवाद केला होता, त्याचा मराठीमध्ये अनुवाद करण्याच्या दिशेनं अतिशय महत्त्वाचं पाऊल म्हणजे या मूळ साहित्यालाच मराठीमध्ये अनुवादित करण्याच्या दिशेनं प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याचा भाग म्हणून शिवशरणींची वचने, षटस्थल ज्ञानी, चन्नबसवण्णांची वचने आणि अल्लम प्रभूंची वचने हे मराठीमध्ये आज उपलब्ध आहेत. डॉक्टर फगू हळकट्टी यांनी संपादित केलेली वचन सिद्धांत सार भाग 1 व विश्वज्योती महात्मा बसवण्णांची वचन गाथा याचा देखील मराठीमध्ये अनुवाद मराठी भाषिकांसाठी उपलब्ध केलेला आहे. लिंगायत समाजरत्न चरित्रमाला हा एक अभिनव नौखा उपक्रम महाराष्ट्र बसव परिषदेने महाराष्ट्रात राबवलेला आहे. यामध्ये आधुनिक महाराष्ट्रात विशेषतः मागच्या 100 ते 200 वर्षाच्या कालखंडामध्ये या लिंगायत समाजामध्ये जी काही रत्न जन्माला आली आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने, अभ्यासाने, मेहनतीने एक साहित्याच्या क्षेत्रामध्ये, वैचारिक क्षेत्रामध्ये, उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आपला महत्त्वपूर्ण असा ठसा उमटवलेला आहे. त्याचं चरित्र प्रकाशित करून नव्या पिढीतल्या वाचकांसमोर उपलब्ध करून द्यावी आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांनी केलेलं काम नव्या पिढीला समजावं या दिशेनं ही लिंगायत समाजरत्न चरित्रमाला त्यांनी चालू केली, ती प्रकाशित केली. त्याचं समाजानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागतही केलं. यामध्ये प्रामुख्यानं धर्मवीर संग्रामप्पा शेटकार, रत्नाप्पा कुंभार, निळकंठराव कल्याणी यासह सिद्धराम बसप्पा मुचाटे, अप्पासाहेब वारद, तात्यासाहेब कोरे, यवतमाळमध्ये असलेले पारवेकर घराणे अशा अनेकांचा इतिहास त्यांनी समाजाच्या समोर आणला. त्यामुळे त्या भागातल्या आणि संबंध महाराष्ट्रातल्या लिंगायतांना याची माहिती झाली की या लिंगायतांच्या इतिहासामध्ये अशी महान रत्न महाराष्ट्रामध्ये होऊन गेली आहेत, याची ओळख या निमित्तानं या भागातल्या सर्व लोकांना झाली.
महाराष्ट्र बसव परिषदेने ग्रंथ प्रकाशनासोबतच, कारण असं म्हणतात की पुस्तक माणसाचं मस्तक घडवतंय आणि पुस्तक वाचलेला समाज हा कधीही झोपी जात नाही, तो नेहमी जागृत अवस्थेमध्ये राहतो, तो नेहमी प्रबोधनाच्या वाटेने जाण्याचं काम करत असतो। तर या लिंगायतांना प्रबोधनाच्या वाटेने घेऊन जाण्याचा प्रयत्न या सर्व ग्रंथ प्रकाशन मालेतून महाराष्ट्र बसव परिषदेने केलेला आहे। महाराष्ट्र बसव परिषदेने आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय बसव संमेलने भरवलेली आहेत। यामध्ये प्रामुख्याने 13 बसव संमेलनं महाराष्ट्र बसव परिषदेने घेतलेली आहेत। यामध्ये भालकी, नळेगाव, हनेगाव, मुक्रामाबादला 2 संमेलनं झालेली आहेत। देगलूर, मूर्तिजापूर, लातूर, उदगीर अशा अनेक भागात या महाराष्ट्र बसव परिषदेने संमेलनं घेतलेली आहेत। गडचिरोली, पुणे, विडूळ या सर्व संमेलनामध्ये माझ्या ज्ञानानुसार लातूर, उदगीर आणि पुणे या ठिकाणी झालेली महाराष्ट्र बसव परिषदेची ही सर्व संमेलनं अनेक संमेलनामध्ये महत्त्वाची दिशा देणारी संमेलनं ठरलेली आहेत। या संमेलनाला खूप मोठ्या प्रमाणात त्या भागातल्या लिंगायत आणि लिंगायतेतर समाज बांधवांनी आणि अभ्यासकांनी मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावून हे लिंगायत तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनमानसामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रसार माध्यमामध्ये, महाराष्ट्रातल्या साहित्यिकांमध्ये लिंगायत तत्वज्ञानाची एक नव्यानं ओळख करून देण्याचं काम या संमेलनाच्या माध्यमातून झालेलं आहे। महाराष्ट्र बसव परिषदेचं दुसरं एक सर्वात महत्त्वाचं आणि वाखाणण्याजोगं काम किंवा उपक्रम म्हणजे बसव संदेश यात्रा। महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये बसव संदेश यात्रा घेऊन जाण्याचा एक अभिनव उपक्रम डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांच्या मार्गदर्शनाखाली भालकी मठातल्या त्यांच्या सर्व सहकार्यांच्या साह्यानं हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये अतिशय यशस्वी झालेला आहे। बसव संदेश यात्रेने महाराष्ट्रातल्या संपूर्ण लिंगायतांमध्ये एक नवचैतन्य, एक नवसंघटन निर्माण करण्याचं काम केलेलं आहे। या बसव संदेश यात्रेने महाराष्ट्रातल्या सर्वच पुरोगामी विचारवंतांना, साहित्यिकांना, लेखकांना लिंगायत तत्वज्ञान आणि साहित्याची दखल घ्यायला भाग पाडलेला आहे। महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून निघालेली ही बसव संदेश यात्रा 25 ऑक्टोबर 2012 ते 29 नोव्हेंबर 2012 या कालावधीमध्ये बसव कल्याण येथून प्रारंभ झालेली आणि मंगळवेढा येथे या बसव संदेश यात्रेची समाप्ती झालेली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या जिल्ह्यात असलेल्या महात्मा बसवण्णांच्या चौकामध्ये किंवा लिंगायत समाज बांधवांनी निर्माण केलेल्या सभा मंडपामध्ये किंवा त्या भागातल्या लिंगायत समाज बांधवांनी जिथं जिथं या यात्रेचं स्वागत केलेलं आहे तिथं महात्मा बसवण्णांचं चरित्र कलेच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडणं आणि आप्पाजींच्या प्रवचनातून महात्मा बसवण्णांचं तत्वज्ञान लोकांना सांगणं, इष्टलिंग दीक्षेच्या माध्यमातून लोकांना धर्माची दीक्षा देणे, याचा परिणाम असा झाला की संबंध महाराष्ट्रातल्या लिंगायतांना दीक्षा घेता आली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिंगायत पोटजातीमध्ये असलेले लिंगायत बुरुड असतील, लिंगायत तेली असतील, लिंगायत फुलारी असतील, लिंगायत माळी असतील, लिंगायत कोळी असतील, लिंगायत कोष्टी असतील, लिंगायत सोनार असतील, या सर्वांना या बसव संदेश यात्रेमध्ये इष्टलिंग दीक्षा देण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून झालेलं आहे। या बसव संदेश यात्रेमध्ये काही ठिकाणी तर ब्राह्मण वर्गातल्या लोकांनी देखील लिंगायत धर्माची दीक्षा या बसव संदेश यात्रेतून घेतलेली आहे। त्यामुळं महाराष्ट्र बसव परिषदेने दिलेला हा बसव संदेश यात्रेचा जो संदेश आहे तो संदेश म्हणजे महात्मा बसवण्णांचं तत्वज्ञान हे समतावादी तत्वज्ञान आहे।
हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा असं म्हणणारं तत्वज्ञान आहे, असा एक संदेश या बसव संदेश यात्रेने दिलेला आहे. यानंतर महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून प्रामुख्यानं नांदेड, लातूर, सोलापूर, परभणी, हिंगोली, अकोला व वाशिम या जिल्ह्यातल्या 68 तालुक्यामध्ये वचन ग्रंथ दिंडीचं काम या महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून झालेलं आहे. सर्व श्रोत्यांना मला सांगायचंय की आजपर्यंत अनेक दिंड्या आपण पाहिलेल्या आहेत. यामध्ये वचनांची दिंडी, वचन साहित्याची दिंडी, ज्ञानाचा जागर करणाऱ्या, ज्ञानाचा जागर घालणाऱ्या वचन साहित्याची दिंडी जेव्हा गावोगाव फिरत होती तेव्हा पाहणाऱ्या अनेक लिंगायत आणि लिंगायतेतर लोकांमध्ये अचंबणे असे एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायचे. विशेषतः बसव संदेश यात्रेच्या माध्यमातून आणि वचन ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडायचे की आम्ही अनेक भगवेधारी महाराज पाहिले आहेत की जे महाराज समाजाचं प्रबोधन न करता समाजाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक पैसा घेतात, परंतु हा एकमेव महाराज असा आहे की जो प्रसाद म्हणून पुस्तक देतो आणि प्रसादही पुस्तकासाठी मागतो, असा एकमेव महाराज या दोन्हीही बसव संदेश यात्रेच्या माध्यमातून आणि वचन ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे. अनुभव मंडप परीक्षा हा एक नवा आणि अनोखा उपक्रम महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र बसव परिषदेने राबवलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं अनुभव मंडप प्रवेश, अनुभव मंडप परिचय आणि अनुभव मंडप भूषण अशा 3 टप्प्यातून ही अनुभव मंडप परीक्षा महाराष्ट्र बसव परिषद राबवलेला आहे आणि पुढेही हा उपक्रम ती राबवणार आहे. बसव तत्व अध्ययन शिबिर, कारण जोपर्यंत आपण शिबिर घेत नाही तोपर्यंत कार्यकर्ता तयार होत नाही आणि जोपर्यंत आपल्या विचारधारेनं काम करणारा कार्यकर्ता तयार होत नाही तोपर्यंत आपला विचार समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जात नाही. हाच विचार 12व्या शतकामध्ये देखील महात्मा बसवांनी केला आणि त्यांनी शरण आणि जंगम निर्माण करण्याचं काम केलं. अशाच पद्धतीनं बसवादी शरणांची खरी ओळख असलेला, त्याची जाण असलेला कार्यकर्ता निर्माण होणं गरजेचं आहे. हे ओळखून घेऊन संबंध महाराष्ट्रातल्या युवक वर्गाला या बसव तत्व अध्ययन शिबिरामध्ये भालकीला, बसव कल्याणला आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये बोलावून त्यांना बसव तत्व समजून सांगून, आणि हे बसव तत्व समजून सांगत असताना संस्काराच्या पातळीवर हे बसव तत्व समजून सांगितलेलं आहे. वैचारिकतेच्या पातळीवर, धार्मिक पातळीवर, तत्वज्ञानाच्या पातळीवर, आहार विहार आचार विचार अशा सर्वच पातळीवर या बसव तत्व अध्ययन शिबिरामध्ये या सर्वांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन देणारे मार्गदर्शक बोलून त्यांना हे तत्वज्ञान समजून सांगण्याचं काम बसव तत्व अध्ययन शिबिरामध्ये झालेलं आहे. यासोबतच निबंध काव्य स्पर्धेचं आयोजन देखील महाराष्ट्र बसव परिषद करत आहे. या निबंध साहित्य परिषदेमधून महात्मा बसवण्णांचा विचार शालेय स्तरावर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पोहोचला पाहिजे, म्हणून या शालेय भागातल्या विद्यार्थ्यांना देखील या भागामध्ये या उपक्रमातून त्यांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महात्मा बसवण्णांच्या जीवनचरित्रावर, महात्मा बसवण्णांच्या वचन साहित्यावर, शरणांच्या वचन साहित्यावर महाराष्ट्रात मराठीमध्ये नवलेखकांना ऊर्जा मिळावी, एक प्रेरणा मिळावी, एक दिशा मिळावी म्हणून ग्रंथ पुरस्कार महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आणि त्याला त्यांनी अनुभव मंडप ग्रंथ पुरस्कार असं नाव दिलं. आणि याच्या माध्यमातून जो लेखक मराठीमधून महात्मा बसवण्णावर चांगल्या पद्धतीनं लिखाण करेल त्याच्या पुस्तकाला अनुभव मंडप ग्रंथ पुरस्कार दिला जाईल, अशा पद्धतीचा एक उपक्रम महाराष्ट्र बसव परिषदेने राबवलेला आहे. महाराष्ट्र बसव परिषदेच्या विचाराला, कार्याला संबंध महाराष्ट्रभर घेऊन जाण्याचं काम ज्या उपक्रमानं केलं तो उपक्रम म्हणजे महाराष्ट्र बसव परिषद, म्हणजेच डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांच्या प्रेरणेनं महाराष्ट्रातल्या अनेक भागात
सुरू झालेले अनुभव मंडप. श्रोतेहो, मला आपल्या सर्वांना सांगायला खूप आनंद होतोय की अनुभव मंडप नावाची एक अभिनव लोकशाही तत्वावर आधारलेली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन करणारी, ज्ञान निर्मितीच्या दिशेनं कार्यरत असणारी संकल्पना 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी निर्माण केली होती. तीच संकल्पना सबंध महाराष्ट्रभर निर्माण झाली पाहिजे हा एक प्रांजळ आणि स्वच्छ उद्देश ठेवून महाराष्ट्र बसव परिषदेने महाराष्ट्रातल्या अनेक भागात अनुभव मंडपाची आयोजन करण्याच्या दिशेनं त्या भागातल्या समाज बांधवांना प्रेरित केलं आणि त्यांच्या मनामध्ये, विचारामध्ये, कृतीमध्ये, आचरणामध्ये महात्मा बसवण्णांचं तत्वज्ञान जर रुजवायचं असेल तर त्या भागामध्ये अनुभव मंडप निर्माण होणं ही गरज आहे. आणि या गरजेपोटी हा समाज भुकेला आहे हे ओळखून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आज आपल्याला जे काही अनुभव मंडप सुरू झालेले दिसत आहेत त्यातले बरेच अनुभव मंडप हे महाराष्ट्र बसव परिषदेच्या प्रेरणेचं फलित आहे. त्यामध्ये आजचं उदाहरण जर सांगायचं झालं तर उदगीरमध्ये सुरू असलेला अनुभव मंडप हा साधारणपणे मागच्या 90 महिन्यापासून अविरतपणे सातत्याने हा अनुभव मंडप उदगीरमध्ये सुरू आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर येथे अनुभव मंडप अशाच पद्धतीनं महाराष्ट्र बसव परिषदेच्या प्रेरणेने सुरू झाला. मरखेल येथे देखील अशाच पद्धतीनं महाराष्ट्र बसव परिषदेच्या प्रेरणेने अनुभव मंडप सुरू झालेला आहे. हिंगोलीमध्ये देखील, पुण्यामध्ये देखील अशाच पद्धतीनं महाराष्ट्र बसव परिषदेच्या प्रेरणेनं हे अनुभव मंडप सुरू झालेले आहेत. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी असे अनुभव मंडप सुरू झाले त्या सर्व अनुभव मंडपाच्या पाठीमाग महाराष्ट्र बसव परिषदेची प्रेरणा दिसून येते. कारण त्या भागामध्ये हे अनुभव मंडप सुरू करणारे जे काही कार्यकर्ते किंवा अभ्यासक आहेत त्यांची नाळ या महाराष्ट्र बसव परिषदेच्या साहित्याशी, तत्वज्ञानाशी, ग्रंथांशी मोठ्या प्रमाणामध्ये जुळलेली आपल्याला दिसून येते. यानंतर महाराष्ट्र बसव परिषदेने अलीकडच्या काळामध्ये एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि ते करणं खूप काळाची गरज होती. त्यामध्ये प्रामुख्यानं 30 ऑगस्ट 2015ला सबंध भारतातल्या लिंगायतांचं हृदयस्थान किंवा प्रेरणास्थान असलेले डॉक्टर MM कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015ला हत्या झाली. आणि या हत्येला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 30 ऑगस्ट 2016ला डॉक्टर MM कलबुर्गी स्मृती दिन महाराष्ट्र बसव परिषदेच्या वतीनं पुणे येथे साजरा करण्यात आला. आणि या स्मृती दिनामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर आणि MM कलबुर्गी या तिघांच्याही नातेवाईकांना बोलवून त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि पुण्यातल्या अनेक नामवंत अभ्यासकांना, साहित्यिकांना, विचारवंतांना एकत्रित करून डॉक्टर MM कलबुर्गींचा स्मृती दिन साजरा करून एक नवा आणि चांगला संदेश पुरोगामी महाराष्ट्राला देण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेने केलेलं आहे. श्रोतेहो, अशा प्रकारचे अनेक उपक्रम महाराष्ट्र बसव परिषदेने महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. त्यातला आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे ग्रंथ वितरण. महाराष्ट्र बसव परिषद ही फक्त ग्रंथ प्रकाशनापुरती मर्यादित राहिली नाही. कारण पुस्तक प्रकाशित करणं आणि ती पुस्तकं आपल्याच घरामध्ये जर राहिली तर ती वाचकापर्यंत जाणार नाहीत. आणि वाचकापर्यंत जर गेले नाही तर महात्मा बसवण्णाचं तत्वज्ञान सर्वसामान्यापर्यंत जाणार नाही. घर तेथे वचन साहित्य, गाव तेथे अनुभव मंडप या उद्देशानं प्रेरित होऊन महाराष्ट्र बसव परिषद काम करत असताना आपल्याला दिसते. आणि म्हणून ग्रंथ वितरणाचा एक अनोखा उपक्रम महाराष्ट्र बसव परिषदेने महाराष्ट्रात राबवलेला आहे. विशेषतः महाराष्ट्रातल्या विविध प्रबोधनाच्या पुरोगामी चळवळीमध्ये काम करणारे जे नामवंत साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत, अभ्यासक आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत, या सर्वांपर्यंत घरपोच वचन साहित्याची ग्रंथ भेट पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेने केलेलं आहे. महाराष्ट्र बसव परिषदेने आजपर्यंत जेवढी काही पुस्तकं
प्रकाशित केलीत, त्या सर्व पुस्तकांचा एक बंच या सर्व अभ्यासकांना घरापर्यंत पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेनं केलेलं आहे. त्याचा फायदा असा झाला की या सर्व पुरोगामी लेखकांना, साहित्यिकांना महात्मा बसवण्णांचं तत्वज्ञान, शरण संस्कृती या सर्वांची माहिती मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि महात्मा बसवण्णांचा विचार हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशी साधर्म्य साधणारा विचार आहे, असा एक मेसेज या निमित्तानं या सर्व अभ्यासकांच्या मनामध्ये गेला. याशिवाय जिथं जिथं महाराष्ट्र बसव परिषदेचं संमेलन असेल, परिषद असेल, शिबिर असेल किंवा महाराष्ट्र बसव परिषदेच्या प्रेरणेतून प्रेरित झालेला एखादा वक्ता ज्या ज्या ठिकाणी व्याख्यानाला जाईल त्या ठिकाणी महाराष्ट्र बसव परिषदेचं साहित्य उपलब्ध करून दिलं जाईल आणि ते संपूर्ण साहित्य 50% सूट देऊन महाराष्ट्रातल्या सर्व वाचकापर्यंत, समाजापर्यंत, श्रोत्यापर्यंत पोहोचवण्याचं एक अविरत कार्य महाराष्ट्र बसव परिषद करते. श्रोतेहो, अशा पद्धतीचं काम करणं हे फार जिकरीचं आहे, खूप खर्चिक आहे. विशेषतः अशा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बसव परिषद देणे हे सर्व उपक्रम सुरू केलेले आहेत. जो महाराष्ट्र वीरशैववादी विचारधारेनं पूर्णपणे भरलेला होता, वीरशैव विचारधारेचं प्रस्थ मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या जनमानसावर होतं, वीरशैव विचारधारेचं प्रस्थ इथल्या अनेक समाजातल्या अभिजनांवर होतं. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र बसव परिषदेने हा लिंगायत विचारधारेच्या प्रचाराचा आणि प्रसाराचा वसा घेऊन ग्रंथ प्रकाशनापासून, परिषदांपासून, संमेलनापासून ग्रंथ वितरणापर्यंतचा आपला हा उपक्रम अविरतपणे मागच्या 14 वर्षापासून निरंतरपणे सुरू ठेवलेला आहे आणि तो तसाच भविष्यातही सुरू राहणार आहे. अतिशय खर्चिक असलेलं काम, मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथ प्रकाशनासाठी पैसा लागतो, ग्रंथ वितरणासाठी पैसा लागतो. आपल्याला दैनंदिन मिळणाऱ्या पैशातला भाग बाजूला ठेवून समाजातल्या असंख्य लोकांना दासोह तत्वज्ञान समजून सांगून त्यांच्यातला दासोह भाव जागृत करून आणि ज्यांच्यात हा दासोह भाव आहे त्या दासोह भावाला लिंगायत तत्वज्ञान प्रकाशनाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेनं केलेलं आहे. आणि विशेषतः हे काम, विशेषतः ग्रंथ दासोहीचं जे काम आहे ते मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र बसव परिषदेनं मोठ्या प्रमाणामध्ये रुजवलेलं आहे. अन्यत्रही हे काम झालेलं आहे, पण त्यातल्या त्यात आपण जर महाराष्ट्र बसव परिषदेची सगळी पुस्तकं बघितली तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातून ग्रंथ दासोह करणाऱ्यांची संख्या ही विपुल प्रमाणामध्ये आहे. ग्रंथ वितरणाच्या या कामामध्ये राजू झुबरे असतील, रामचंद्र एरनाळे असतील, बसवराज शिरगिरे असतील, मन्मथप्पा हुग्गे, शिवराजप्पा खंकरे, मनोहरदादा कोरे, अशोक खेनी, पूज्य चंद्रशेखर देवरू, संगमेश्वर संगमद, जायक्का गावकर अशा अनेकांचं योगदान या ग्रंथ वितरणामध्ये महाराष्ट्र बसव परिषदेला झालेलं आहे. महाराष्ट्र बसव परिषदेनं मराठीमधून वचन साहित्याचा अनुवाद करण्यामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्रातल्या बार्टी या संशोधन संस्थेनं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने महाराष्ट्र बसव परिषदेने मराठीत प्रकाशित केलेली काही पुस्तकं खरेदी केली आणि त्या सर्व पुस्तकांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक वाचनालयामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. जवळपास 60,000 प्रती बार्टी या संस्थेनं महाराष्ट्र बसव परिषदेकडनं खरेदी केल्या आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये या माध्यमातून झालेलं आहे. महाराष्ट्र बसव परिषदेने चालवले हे सगळे उपक्रम चालवण्याची एक पद्धत महाराष्ट्र बसव परिषदेने विकसित केलेली आहे. ही पद्धत अतिशय संयमी, स्थिर, सावकाश, कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता संत गतीने पण योग्य दिशेने महाराष्ट्र बसव परिषद मागच्या 14 वर्षापासून काम करत असताना आपल्याला दिसते. यामध्ये
डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू, राजूजी झुबरे, भालचंद्र जयशेट्टी, बाळासाहेब पाटील या सर्वांचं महत्त्वाचं योगदान महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र बसव परिषदेला लाभलेलं आहे. महाराष्ट्र बसव परिषदेच्या या सर्व उपक्रमाचा विचार केल्यानंतर माझ्या व्याख्यानाचा जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्र बसव परिषदेचं योगदान. महाराष्ट्र बसव परिषदेने महाराष्ट्रामध्ये हे सगळं काम केलं, तर या कामाच्या संदर्भामध्ये बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्रामध्ये टीका झाली. या टीकेच्या संदर्भातलाही विचार करणं मला इथं थोडंसं क्रमप्राप्त वाटतंय, कारण महाराष्ट्र बसव परिषदेच्या जडणघडणीतल्या बऱ्याच घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू जेव्हा महाराष्ट्रामध्ये काम करत होते, तेव्हा सुरुवातीच्या काही वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या तथाकथित वीरशैववाद्यांकडनं खूप मोठ्या प्रमाणातला विरोध झालेला आहे. बऱ्याच मठाधिपतींनी जाहीर पत्रकं काढून, परिषदा घेऊन, बैठका घेऊन महाराष्ट्र बसव परिषदेच्या या सर्व उपक्रमाला उधळून टाका, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करू नका, साथ देऊ नका, अशा पद्धतीचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. पण मान अपमान बसवाच याला प्रमाण म्हणून हा कोणाचा असं न म्हणता हा आमुचा असं म्हणत महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांनी बसवादी शरणांच्या साहित्यावर, कार्यावर असलेली आपली श्रद्धा, निष्ठा, किंवा मी तर असं म्हणेन महात्मा बसवण्णांच्या तत्वज्ञानाचा, बसवादी शरणांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार मराठी भाषेमध्ये करण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे आणि मी ते अतिशय श्रद्धेनं आणि निष्ठेनं प्रामाणिकपणे कसलंही संकट आलं तर ते मी करणारच. आणि ते करत असताना मी कसल्याही प्रकारच्या हिंसक अलोकशाहीच्या मार्गाचा वापर करणार नाही. बसवांनांनी सांगून दिलेल्या, घालून दिलेल्या अनुभव मंटपाच्या संस्कृतीचा, जंगम संस्कृतीचाच मी आधार घेऊन त्याच मार्गाने चालून सत्याने, निष्ठेने, प्रामाणिकपणे महात्मा बसवण्णांच्या तत्वज्ञानाचा प्रसार मराठी भाषेत करण्याचं कायक मी स्वीकारलेला आहे आणि ते कायक मी प्रामाणिकपणे करणार, असा एक मनोरथ करून महाराष्ट्र बसव परिषद मागच्या 14 वर्षापासून हे काम करते. महाराष्ट्र बसव परिषदेने हे केलेलं सर्व काम पाहता किंवा माझं हे व्याख्यान ऐकत असताना अनेक जणांना असा प्रश्नही पडेल की महाराष्ट्र बसव परिषदेने एवढं काम केलं, मग त्याचं फलित काय योगदान आहे महाराष्ट्र बसव परिषदेचं महाराष्ट्राच्या साहित्यिक संस्कृतीमध्ये, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेमध्ये, महाराष्ट्राच्या बौद्धिक विचारधारेमध्ये, विशेषतः महाराष्ट्रातल्या लिंगायत संस्कृतीमध्ये काय महाराष्ट्र बसव परिषदेमुळे बदल झाला, काय योगदान महाराष्ट्र बसव परिषदेचं आहे. महाराष्ट्र बसव परिषदेच्या योगदानाचा विचार करत असताना मला इथं एवढंच सांगावं वाटतंय की महाराष्ट्र बसव परिषद मराठी भाषिक लिंगायतांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेनं केलेलं आहे. या महाराष्ट्रातील लिंगायतांना त्यांच्या धर्माचा खरा इतिहास, त्या इतिहासाची जाणीव करून देण्याचं काम या महाराष्ट्र बसव परिषदेने केलेलं आहे. लिंगायतांची खरी संस्कृती काय, लिंगायतांचं खरं तत्वज्ञान काय, लिंगायतांची खरी विचारधारा काय आहे हे समजून सांगण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेने केलेलं आहे. यापूर्वी असं काम कोणीही केलं नाही असं मी म्हणणार नाही, पण हे सर्व काम वीरशैव विचारधारेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये होत होतं आणि हे काम करण्याचं काम एक पंचाचार्य व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात करत होती. या पंचाचार्य विचारधारेऐवजी शरण विचारधाराच ही लिंगायतांची खरी आणि मूळ विचारधारा आहे हे समजून सांगण्याचं काम
या महाराष्ट्र बसव परिषदेने मोठ्या प्रमाणात केलेला आहे. वीरशैव संस्कृती, वीरशैव विचारधारा, वीरशैव आचार विचार याने प्रभावित झालेल्या महाराष्ट्रातल्या लिंगायतांना लिंगायतवादी बनवण्याचं, बसववादी बनवण्याचं, शरणवादी बनवण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेने केलेलं आहे. महाराष्ट्र बसव परिषदेनं लिंगायतातला दासोह भाव वाढवलेला आहे. मग हा दासोह भाव ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रातला असेल, मग हा दासोह भाव समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमातला असेल, मग हा दासोह भाव शरणसेवा, जंगम सेवा याच्यातला असेल. महाराष्ट्र बसव परिषदेच्या प्रेरणेमुळेच लिंगायतांमध्ये जी काही दासोहाची भावना होती, ती दासोहाची भावना ज्ञान दासोहाकडे, ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्राकडे तिला मोठ्या प्रमाणात प्रवाहित करण्याचं काम केलेलं आहे. कारण ज्ञान हेच समाजाची खरी दिशा निर्माण करू शकते, समाजाला दिशा देण्याचं काम ज्ञानच करू शकते. आणि ते आपलं मूळ ज्ञान कन्नडमध्ये आहे आणि ते मराठीमध्ये आणण्यासाठी आपल्या दासोहाची गरज आहे आणि ती गरज आपण भागवावी आणि अशी एक भावना, एक जिज्ञासा निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेने मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. याशिवाय महाराष्ट्र बसव परिषदेने महाराष्ट्रातल्या असंख्य लिंगायत अभ्यासकांना, लिंगायतेतर अभ्यासकांना, आंबेडकरवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या अभ्यासकांना, विद्रोही चळवळीमध्ये काम करणाऱ्या अभ्यासकांना, अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणाऱ्या अभ्यासकांना, गांधीवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या अभ्यासकांना, स्त्रीवादी चळवळीतल्या अभ्यासकांना, कामगार चळवळीतल्या अभ्यासकांना, पर्यावरणवादी चळवळीतल्या अभ्यासकांना, भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीमध्ये काम करणाऱ्या या सर्व अभ्यासकांना लिंगायत तत्वज्ञानाकडे आकर्षित करणं आणि त्यांना त्याची ओळख करून देण्यामध्ये एक महत्त्वाचं योगदान महाराष्ट्र बसव परिषदेनं केलेलं आहे. हे मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतंय. डॉक्टर चन्नबसव पट्टदेवरू यांच्या विचाराने प्रेरित व प्रभावित असणाऱ्यांना पुन्हा हिरेमठ संस्थान भालकीच्या दिशेनं म्हणजेच लिंगायत तत्वज्ञानाच्या दिशेनं घेऊन जाऊन त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करणं आणि त्यांच्या घरामध्ये पुन्हा लिंगायत तत्वज्ञानाचा नंदादीप फुलवण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेनं विशेषतः नांदेड आणि लातूर जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केल्याचं मला इथं सांगावंसं वाटतंय. महाराष्ट्र बसव परिषदेचं योगदान सांगत असताना मला आणखीन एक इथं सांगावंसं वाटतंय की लिंगायतांचा खरा धर्मगुरू कोण, लिंगायतांचा धर्मसंस्थापक कोण, लिंगायतांचं खरं धर्म साहित्य काय, लिंगायतांची खरी धर्म केंद्र कोणती, धर्मस्थळे कोणती, लिंगायतांचा आचार विचार काय, या सगळ्यांची ओळख आपल्याला महाराष्ट्र बसव परिषदेतून झालेली आहे. महाराष्ट्र बसव परिषदेचे संस्थापक आदरणीय पूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरूंचं प्रवचन ज्यांनी ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांनी आपल्या प्रवचनातून लिंगायतांचा खरा धर्मगुरू महात्मा बसवण्णा आहेत आणि महात्मा बसवण्णाच हे लिंगायतांचे धर्मसंस्थापक आहेत. वचन साहित्य हा आपला धर्मग्रंथ आहे. बसवकल्याण, मंगळवेढा, कुडल संगम, सोलापूर, कंधार, महाराष्ट्रातली असंख्य ही जी काही शरण साहित्यानं भारलेली केंद्र आहेत या सगळ्यांची ओळख आम्हाला महाराष्ट्र बसव परिषदेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होते. म्हणून लिंगायतांचा, विशेषतः महाराष्ट्रातल्या लिंगायतांचा, या सर्व लिंगायत शरणस्थळाकडं जो ओढा किंवा ओघ आज वाढतोय त्याचं मूळ जाणीव करून देण्याचं काम या महाराष्ट्र बसव परिषदेने केलेलं आहे. अन्यथा महाराष्ट्रातल्या लिंगायतांचे जथ्थेच्या जथ्थे बालाजीच्या दिशेनं अनेक वाटेनं जात असताना आपल्याला दिसलेले आहेत. त्यातली बरेच जथ्थे या शरणस्थळाच्या दिशेनं ओढण्याचं किंवा घेऊन जाण्याची काम महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून झालेलं आहे असं मला इथं सांगायला अभिमान वाटतोय.
महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकातल्या आम जनतेपर्यंत घराघरामध्ये वचन साहित्य गेलं पाहिजे, घराघरामध्ये वचन साहित्याचं पारायण झालं पाहिजे. आणि हे पारायण तेव्हाच होऊ शकतंय जेव्हा प्रत्येक सर्वसामान्य लिंगायताच्या घरामध्ये जर महात्मा बसवण्णांच्या तत्वज्ञानानं प्रेरित झालेलं, ओतप्रोत झालेलं एक पुस्तक त्याच्या घरापर्यंत असलं पाहिजे. आणि हे पुस्तक या लिंगायतांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून झालेलं आहे. महाराष्ट्रात अनुभव मंडपाची चळवळ निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेनं केलेलं आहे. आज आपल्याला संबंध महाराष्ट्रभर प्रेरित झालेले असंख्य कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक, नवलेखक, वक्ते जे काय दिसतायत त्या सगळ्यांना जी ऊर्जा साहित्याच्या रूपानं प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे ते काम महाराष्ट्र बसव परिषदेनं केलेलं आहे. मी तर असं म्हणेन, महाराष्ट्र बसव परिषदेचा जर उदय झाला नसता आणि त्यांनी जर मराठीतून बसव साहित्य आणि लिंगायत तत्वज्ञान जर निर्माण करण्याचा वसा घेतला नसता आणि ते काम जर केलं नसतं तर आज महाराष्ट्रामध्ये लिंगायतांची जी काही अस्मियता, स्वाभिमान दिसून येतोय, लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेच्या आंदोलनामध्ये जिल्ह्यामध्ये जे मोर्चे झाले त्या मोर्चामध्ये जो हजारो समाज बांधव एकत्रित झालेला आपल्याला दिसतोय, त्याच्या मुळाशी महाराष्ट्र बसव परिषदेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांना वाचून प्रेरणा घेऊन आपला इतिहास हा वैभवशाली इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे, स्वाभिमानी इतिहास आहे, प्रेरणादायी इतिहास आहे, समतावादी इतिहास आहे, याची ओळख महाराष्ट्र बसव परिषदेमुळे झाली. आणि म्हणून संपूर्ण लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेच्या आंदोलनामध्ये हा संपूर्ण समाज जो एकवटला त्याच्या मुळाशी महाराष्ट्र बसव परिषदेचं हे काम आहे असं मला सांगावं असं वाटतंय. महाराष्ट्राला बसवमय करण्यामध्ये, महाराष्ट्राला लिंगायतमय करण्यामध्ये महाराष्ट्र बसव परिषदेचं योगदान आहे. महात्मा बसवण्णांचं तत्वज्ञान, बसवादी शरणांची विचारधारा, फुले, शाहू, आंबेडकर या पुरोगामी विचारधारेशी साधर्म्य विचार असणारी विचारधारा आहे. हे या महाराष्ट्रातल्या लिंगायतांमध्ये किंवा इतर अभ्यासकांमध्ये नमूद करण्याचं काम किंवा बिंबवण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेनं केलेलं आहे. धर्मगुरू कसा असावा, धर्मसंस्था कशी असावी, मठ कसं असावं, आपल्या धर्माचं आचरण कसं असावं याचा आदर्श महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांनी जो घालून दिलेला आहे तो महाराष्ट्रातल्या लिंगायतांच्या अनेक धर्मगुरूंना मार्गदर्शक ठरेल एवढं महाराष्ट्र बसव परिषदेचं महाराष्ट्रामध्ये योगदान आहे. अनेक विरोधकांना संयमानं, निष्ठेनं, श्रद्धेनं आणि कायकानं नतमस्तक कसं करायचं असतंय याचा आदर्श महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र बसव परिषदेने घालून दिलेला आहे. याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी ज्या पद्धतीनं कायकाला महत्त्व दिलं होतं आणि प्रत्येकाला रोजगार देऊन त्याच्या रोजगाराचा सन्मान केला होता, तेच काम महाराष्ट्र बसव परिषदेने केलेलं आहे. कारण मित्रहो, 160 ग्रंथांचं प्रकाशन करणं आणि प्रत्येक पुस्तकाच्या जवळपास 1000 प्रती प्रकाशित करणं म्हणजेच 1,60,000 पुस्तकांचं प्रकाशन महाराष्ट्र बसव परिषदेने केलेलं आहे. विचार करा, एवढी पुस्तकं निर्माण करत असताना किती लोकांना रोजगार महाराष्ट्र बसव परिषदेने दिला असेल, किती साहित्यिकांना महाराष्ट्र बसव परिषदेने सन्मान दिला असेल, किती मराठी, कन्नड या दोनही भाषा जाणणाऱ्या अनुवादकांना आपल्या कल्पना, आपली प्रज्ञा फुलवण्याची संधी या महाराष्ट्र बसव परिषदेनं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिली पाहिजे. आपलं तन, मन आणि धन हे धर्म तत्वज्ञानासाठी, धर्महितासाठी आपण वाहिलं पाहिजे असा हा एक नवा विचार महाराष्ट्रातल्या लिंगायतांमध्ये निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र बसव परिषदेने केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मागील 14 वर्षामध्ये लिंगायतांच्या अनेक ज्या काही संघटना उदयास आल्या
यातल्या बऱ्याच संघटनांच्या निर्मितीमागं आणि प्रेरणेमागं महाराष्ट्र बसव परिषद नक्कीच आहे असं आपल्याला सांगता येईल। त्यामुळे महाराष्ट्र बसव परिषदेने महाराष्ट्रात मराठी भाषेतून बसवादी शरणांचं साहित्य प्रकाशित करून ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या ज्ञानाचा नंदादीप जो चालू केलेला आहे तो नंदादीप अशाच पद्धतीनं पुढेही चालू राहावा आणि या नंदादीपाचा प्रकाश संपूर्ण लिंगायतांच्या घराघरापर्यंत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील इतर भाषिकांच्या आणि सर्वांच्या घराघरापर्यंत पोहोचावा आणि त्यांच्याही घरातून महात्मा बसवण्णांसारखा, शरणांसारखा, जंगमांसारखा एक नवा आदर्श घडवणारा नागरिक निर्माण व्हावा अशी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र बसव परिषद आणि लिंगायत फेसबुक या सर्वांचे आभार मानतो। थांबतो। शरणू शरणार्थी। नमस्कार।